अमरावती लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीच्या घरावर बुलडोझर. नगर परिषदेनं घरावर नोटीस लावून आरोपी मोहम्मदचं घर पाडलं. घराच्या काही भागावर अतिक्रमण केल्यानं कारवाई. राजकारणी आणि अधिकाऱ्यांनी भोंदू खरातला मोठं केलं. सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांचा आरोप. पत्रकार परिषदेत वाचून दाखवले खरातला वारंवार फोन केलेल्या नेत्यांची नावं. खरातला कॉल करणाऱ्या लोकांमध्ये रुपाली चाकणकरांचा दुसरा नंबर. चाकणकरांचं खराशी 33,727 सेकंद बोलणं. अंजली दमानिया यांची माहिती. भोंदू खरात प्रकरणात 2 दिवसांच्या कारवाईत ईडीच्या हाती मोठं घबाड. 2 कोण्या कागदपत्र जप्त. खराची आर्थिक व्यवहार केलेले अधिकारीही रडारवर. नाशिक धर्मांतर आणि अत्याचार प्रकरणामध्ये एका रिसॉर्टची झाडाझडती. संशयितांनी पीडितेवर रिसॉर्टमध्ये अत्याचार केल्याची सूत्रांची माहिती. रिसॉर्टमधील सीसीटीव्ही फुटेज पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती. त्र्यंबकेश्वर मंदिर दर्शन पास काळाबाजार प्रकरणात विश्वस्त कडलकच्या 2 पुतण्यांनाही बेड्या. अभिषेक आणि ओम कडलकला रात्री अटक. आरोपींच्या इतर साथीदारांचा पोलिसांकडून शोध सुरू. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षात खांदेपालट होण्याची शक्यता. आदित्य ठाकरे नवे कार्याध्यक्ष होण्याची शक्यता. शिवसेनेच्या राजकारणात 2003ची पुनरावृत्ती होणार असल्याची चर्चा. नितीश कुमार लालूंच्या बिहारमध्ये पहिल्यांदाच फुललं कमळ. भाजपचे सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री. राज्यात आजपासून 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा इशारा. मराठवाड्यासह विदर्भातल्या अनेक जिल्ह्यांना उष्णतेचा येलो अलर्ट. पश्चिम महाराष्ट्र कोकणामध्ये उष्ण आणि दमट हवामानाचा अंदाज. तर महामुंबईत पारा 40शी पार जाण्याची शक्यता. पुण्यातील खासगी टँकर चालक आजपासून अनिश्चित काळासाठी संपावर. नियम पाळूनही विनाकारण कारवाई केल्याचा आरोप. पाणी पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता. कोल्हापूरच्या राधानगरीत मधमाशांचा हल्ल्यामध्ये 100हून अधिक जण जखमी. 12 जणांची प्रकृती चिंताजनक. गंभीर जखमींवर सीपीआरमध्ये उपचार सुरू.